राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. शरद बोंक्षे, राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते पुढील भाग. या स्वातंत्र्य लढ्यामधले 3 क्रांतियुद्ध, क्रांतिकारकांची युद्ध ही जर यशस्वी झाली असती तर 1920 पर्यंत भारत स्वतंत्र झाला असता, गांधी पर्वाचा उदयच झाला नसता. यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठी युद्ध लढलं गेलं ते सुभाषचंद्र बोसांच्या अध्यक्षतेखाली आझाद हिंद सेनेच्या स्थापनेनंतर. 1941 मध्ये सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजरकैदेतून सुटून नाट्यमयरित्या जर्मनीला पोहोचले. तिथे त्यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री रिबेनट्रॉप यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांचं मोठं स्वागत केलं. मग हिटलरशी सुद्धा भेट झाली. बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटर तसंच फ्री इंडिया रेडिओची सुरुवात केली. या रेडिओवरून सुभाषबाबूंच्या भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारा आवाज कानावर पडताच भारतामध्ये एक चैतन्याची लाट उसळली. जपानमध्ये रासबिहारी बोस यांनी मार्च 1942 मध्ये इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती. जपानच्या कैदेत असलेल्या भारतीय जवानांना घेऊन त्यांनी इंडिया इंडिपेंडन्स लीगचा लष्करी विभाग म्हणून इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच आझाद हिंद फौजची स्थापना 1 सप्टेंबर 1942 रोजी केली होती. या सेनेला सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे लोकप्रिय, कर्तबगार आणि प्रेरक नेतृत्व लाभल्यास भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न नक्की साकार होईल, या भावनेनं रासबिहारी बोस आणि सुभाषबाबूंना जपानला येऊन नेतृत्व करण्याची संधी मिळाली. रासबिहारी बोस स्वातंत्र्यवीर सावरकरांशी त्यांचा नियमित पत्रव्यवहार होता. ही योजना यशस्वी व्हावी यासाठी हिंदू तरुणांनी मोठ्या संख्येनं सैन्यामध्ये भरती व्हावं अशी मोहीम सावरकरांनी मोठ्या नेटानं चालवलेली होती. त्यासाठी रासबिहारींनी सावरकरांना धन्यवादही दिले. या सर्व देशभक्तांनी ज्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले त्या लढ्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोसांच्या हातात द्यावं अशी या दोघांची इच्छा होती. जर्मनीच्या U-180 पाणबुडीतून केप ऑफ गुड होपला वळसा घालून ते मादागास्कर पर्यंत आले. तिथून पुढे जपानच्या I-29 पाणबुडीतून त्यांनी जपानपर्यंत प्रवास केला. 9 फेब्रुवारी 1943 ते जर्मनीहून निघालेले सुभाषचंद्र बोस 11 मे 1943 ला 3 महिन्यांच्या अत्यंत खडतर पाणबुडीच्या प्रवासानंतर जपानला टोकियोला पोहोचले. काय काय ही तरुण मंडळी देशासाठी करत होती बघा. अफाट आपल्याकडे शब्द नाहीत. या सगळ्यांना आमच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये व्हॅल्यूच नाही. इंडियन नॅशनल आर्मीची सूत्र मग सुभाषचंद्र बोसांनी हातामध्ये घेतली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हेच त्यांचे मंतरलेले शब्द त्यांनी उच्चारताच सिंगापूरमधल्या भारतीयांच्या मनामध्ये देशाची भावना उचळंबून आली. जपानच्या ताब्यात असलेले 60,000 हिंदी सैनिक आझाद हिंद सेनेमध्ये सामील झाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारं एक मोठं सशस्त्र प्रशिक्षित सैन्य उभं राहिलं आणि सुभाषचंद्र बोस या नावाचा हा करिश्मा होता. ऑक्टोबर 1943 मध्ये सुभाषबाबूंनी स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली. या सरकारला जपान, इटली, जर्मनी, चीन, फिलिपिन्स, बर्मा, थायलंड, मंचुरिया या सर्व देशांनी स्वतंत्र भारताचं सार्वभौम सरकार म्हणून मान्यता दिली. जपानचे पंतप्रधान हिडेकी तोजो यांनी 6 नोव्हेंबर 1943 रोजी अंदमान आणि निकोबार ही बेटं आझाद हिंद सरकारला हस्तांतरित करत असल्याची घोषणा केली. 23 ऑक्टोबर 1943 आझाद हिंद सरकारनं ब्रिटनशी युद्ध जाहीर केलं आणि चलो दिल्ली या जादुई शब्दामध्ये त्यांनी आझाद हिंद सेनेला युद्धासाठी प्रेरित केलं. 29 डिसेंबर 1943 रोजी नेताजींचं अंदमान पोर्ट ब्लेअर येथे आगमन झालं. 30 डिसेंबरला त्यांनी तेथील जिमखाना ग्राउंडवरती आझाद हिंद सेनेचा झेंडा फडकवला. अंदमान आणि निकोबार बेटाचं त्यांनी अनुक्रमे शहीद बेट आणि स्वराज्य बेट असं नामकरण केलं. या भारताच्या भूमीवर जपानी सैन्य आणि आझाद हिंद फौजेचा ब्रिटिश सैन्याशी निकराचा मुकाबला झाला. दुसऱ्या महायुद्धातील या सगळ्यात भीषण संग्राम होता असं म्हटलं पाहिजे. आझाद हिंद सेनाचे 26,000 जवान
या लढाईत कामी आले. आकाशामध्ये ब्रिटिश विमान दलाचं संपूर्ण वर्चस्व निर्माण झालेलं होतं. जर्मनी आणि जपान दोघांची पिछेहाट सुरू झालेली होती आणि अशातच जपानी सैन्य आणि आझाद हिंद सैन्य फौजेला मोठा पराभव स्वीकारावा लागला. 6 आणि 9 ऑगस्ट 1945 अत्यंत दुर्दैवी घटना. ही घडली नसती तर त्याच वेळेला सुभाषचंद्र बोसांनी भारत स्वतंत्र केला असता आणि सुभाषचंद्र बोस हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते. पण आपलं दुर्दैव. ह्या दोन तारखा फार महत्वाच्या. 6 आणि 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेनं जपानवर 2 अणुबॉम्ब टाकल्यानंतर मात्र जपाननं संपूर्ण शरणागती पत्करली. त्याबरोबरच दुसरं महायुद्ध समाप्त झालं आणि आझाद हिंद सेनेचा लढा सुद्धा इथंच संपला. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैपे येथे विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं, पण त्याच्यावर कुणाचाही विश्वासच नव्हता. नेताजी विमान अपघातात ठार झाल्याची कथा नेहरू आणि त्यांच्या काँग्रेस सरकारनं मोठ्या उत्साहानं अधिकृत इतिहास म्हणून स्वीकारली. त्यांनी बसवलेल्या 2 चौकशी आयोगांनी सुद्धा तोच सोयीस्कर निष्कर्ष काढला. 1999 मध्ये कलकत्ता हायकोर्टाच्या आदेशानुसार वाजपेयी सरकारनं नेमलेल्या मुखर्जी आयोगानं मात्र आधीच्या या 2 आयोगांचे निष्कर्ष फेटाळले. या आयोगाच्या निष्कर्षानुसार 17 ऑगस्ट 1945 रोजी सायगाव येथे विमानात बसताना नेताजी नाहीसे झाले आणि त्यानंतर जपान सरकारनं विमान अपघाताचं व त्यांच्या शवाचं दहन केल्याचं नाटक रचून त्यांना भूमिगत होण्यात सहाय्य केलं. भूमिगत नेताजींचा ठाव ठिकाणा कळावा. नेहरूने काय काय केलं बघा. भूमिगत नेताजींचा ठाव ठिकाणा कळावा यासाठी नेहरूंच्या सरकारनं पुढे अनेक वर्ष बोस कुटुंबियांवर पाळत ठेवली होती. सरदार म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा अडथळा त्यांनी दूर केल्यानंतर आपले वडील मोतीलाल आणि गांधींच्या मदतीनं दूर केला आणि सुभाषबाबूंच्या मृत्यूची बातमी ही काळ्या दगडावरची रेघ मानून तिच्याविषयी कुठली शंका उपस्थित होऊ नये असा कडेकोट बंदोबस्त करून टाकला. आणि तरीही शंका उपस्थित होत राहिल्या. सुभाषबाबू परत आले तर त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेच्या वादळामध्ये आपलं सिंहासन उडून जाईल या भीतीमुळं नेहरूंनी या प्रकरणी नेहमीच अतिशय कोती आणि कृतज्ञ भूमिका घेतली. इतकी की 11 फेब्रुवारी 1949 रोजी मेजर जनरल PN खंडुरी यांच्या सहीनं काढलेल्या एका शासकीय आदेशानुसार कुठल्याही, फार वाक्य महत्वाचं आहे, कुठल्याही सरकारी आस्थापनांमध्ये सुभाषबाबूंचं छायाचित्र लावण्यास नेहरूंनी बंदी घातली. 11 फेब्रुवारी 1949 स्वतंत्र देशामध्ये. हे पुस्तक वाचायला पाहिजे. हा अनुज धर यांचं इंडियाज बिगेस्ट कव्हर अप या पुस्तकामध्ये हा नेहरूंनी बंदी घातल्याचा उल्लेख आहे. मंडळी, भारताचा इतिहास फार सुंदर आहे आणि सगळा या काँग्रेसने दडपून टाकला. म्हणून शिव्या घालण्यापेक्षा आणि फालतू शंका उपस्थित करण्यापेक्षा 500 रुपये खर्च करा, पुस्तक आणा, वाचा, समजून घ्या भारताचा, हिंदूंचा इतिहास. माझा हाच प्रयत्न आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.